बंधू भगिनींनो, प्रशांत राजेराव साहेब हे ज्येष्ठ कवी असून त्यांनी पैठणकर मॅडम यांच्यावर आधारित एक कविता लिहिली आहे. मी ती आपणासमोर सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे संघर्ष. घाव सोसूनी अनंत हास्य ना लोपले कधी, कर्तव्यापासून मन पाखरू सैरभैर ना झाले कधी. दोन कळ्यांची फुले झाली, बाग त्यांचीही मोहरून आली. प्रमोद सोबत ही पल्लवी बहरत राहिली, प्रमोद सोबत ही पल्लवी बहरत राहिली. घर, नोकरी, सात पतीची सेवा, आई बापासम त्या सासू सासऱ्यांची. साधना ही फळास आली, कर्तव्यपूर्ती यशस्वी झाली. रंगले आयुष्य जणू इंद्रधनुच्या मोहक सप्तरंगानी, रंगले आयुष्य जणू इंद्रधनुच्या मोहक सप्तरंगानी. जळणारी लाकडेही तितकीच अगदी अवतीभवती किती. पावले न डगमगली कधी, हसत मुख मस्त चालत राहिली. कर्तव्यपूर्ती ही यशस्वी झाली. साधनाची साधनाच जणू पल्लवीत होत होत पाहना कशी टवटवीत राहिली, कशी टवटवीत राहिली. देणाऱ्याने दिले सुख दुःख हर्ष मानसी सारे काही. काय द्यावे तुम्हास या पामराने, चरणी शब्द फुले सुगंधी वाहिली. साथ एकमेका द्यालच अशीच, फुललेल्या बागेत विहारावे असेच. संकटे राहावी दूरच सारी, शुभेच्छा इतकीच पदरी घ्यावी, शुभेच्छा इतकीच पदरी घ्यावी. जे ना देखे रवी ते देखे कवी, जे ना देखे कोणताही कवी ते पण देखे हा प्रवी, हा प्रवी. नसून पण असणीची वृत्ती ही समजून घ्यावी, नसून पण असणीची वृत्ती ही समजून घ्यावी. भावना मनस्पंदनात एकच आज, हसमुख पालवी ही अशीच या सुंदर संसारवेलीवर किनाऱ्यापर्यंत टवटवीतच राहावी, टवटवीतच राहावी. धन्यवाद.